नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी काल नितीन गडकरी यांची भेट घेतली होती। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। कुठेतरी आमदार हंबर्डे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा आता नांदेडमध्ये जोर धरू लागलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने त्यांचे चिरंजीव आपल्या सोबत आहेत, राहुल हंबर्डे। आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। भैया, काल काय सांगाल? काल आमदार हंबर्डे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे आणि त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाल्यात की त्यांचा कुठेतरी भाजपामध्ये प्रवेश होणार आहे किंवा ते भाजपामध्ये जाणार आहेत। काय सांगाल? ही चर्चा फक्त निरर्थक आहे व अफवा आहे। काल आमदार साहेब मतदारसंघातील धनेगाव या गावचा नॅशनल हायवेचा विषय होता आणि ह्या विषयाची अडीअडचण होती। या गावामध्ये 4 बोगद्याची मागणी होती गावकऱ्यांची व ती अडीअडचण सोडण्यासाठी गडकरी साहेबांची ही वेळ मागून भेट घेतली व भेटीदरम्यान फक्त त्या रोडविषयीच चर्चा झालेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त कसलीही चर्चा झालेली नाही आणि जी विरोधकांची जी अफवा करत आहेत ते एक षडयंत्र आहे बदनामी करण्याचं आमदार साहेबांची। ती जी अफवा आहे ती निरर्थक आहे। क्रॉस वोटिंग प्रकरणामध्ये नांदेडच्या 2 आमदारांचं नाव होतं, त्यामध्ये आमदार हंबर्डे यांचंही नाव कुठेतरी चर्चेत येऊ लागलं होतं आणि त्यानंतरच ही काही भाजपामध्ये जाणार असल्याच्या ज्या चर्चा आहेत त्या मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या होत्या। क्रॉस वोटिंग संदर्भात पहिलंच स्पष्टीकरण दिलेलं आहे आमदार साहेबांनी आणि तेच षडयंत्र म्हणतोय, तेच षडयंत्र चालू आहे विरोधकांचं। कारण की जी काँग्रेसमध्ये जी सध्याच्याला शॉर्टशॉट विनिंग सीट आहे ही आमदार साहेबांचीच असल्यामुळं विनाकारण चर्चा, काहीतरी बदनाम करायचं, काहीतरी षडयंत्रच चालू आहे त्यांचं। सध्या आता असा चर्चा होत आहे की काँग्रेसमध्ये बीजेपी आपलं काँग्रेसचे आमदार होते अंतापूरकर, त्यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे। आता त्यानंतर दक्षिणचे आमदार सुद्धा प्रवेश करणार आहेत। अशी चर्चा कायम होत असते। गेल्या 3 महिन्यापासून ही चर्चा आहे। आता याला कुठेतरी म्हणजे तुम्ही याकडे कसं पाहता? आमदार साहेबांनी बी पहिलं स्पष्टीकरण दिलेलंच आहे, ही फक्त अफवा आहे, अफवाच्या व्यतिरिक्त काहीही नाहीये। बस एवढं माझं प्रतिक्रिया आहे तुमची। नक्कीच आमदार मोहन हंबर्डे हे काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहेत आणि हे फक्त विरोधकाकडून षडयंत्र रचल्या जाते, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आमदार हंबर्डे यांचे चिरंजीव यांनी वक्तव्य केलेलं आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।